मार्चमध्ये जन्मलेल्या लोकांचे वैशिष्ट्य ऐकून दंग राहाल। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीचा मूळ स्वभाव आणि विशेष गुण व्यक्तीच्या जन्माचा महिना, नवग्रह आणि नक्षत्रांची स्थिती यावरून ओळखता येतात। ज्याप्रमाणे राशीमध्ये 12 राशी असतात, त्याचप्रमाणे महिन्यांची संख्या देखील एकूण 12 असते। असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीशी संबंधित अनेक मनोरंजक रहस्य त्याच्या जन्माच्या महिन्याद्वारे सांगता येतात। मार्च महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती काही खास गुणांसाठी ओळखल्या जातात। चला तर जाणून घेऊया मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांची काही खास वैशिष्ट्ये। मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये तुमचा जन्म महिना लिहा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच अशी नवनवीन माहिती तुम्हाला रोज मिळेल। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मार्चमध्ये जन्मलेल्या लोकांचे पहिले वैशिष्ट्य, सहज स्वभाव। असे मानले जाते की मार्च महिन्यात जन्मलेले लोक त्यांच्या सहज आणि सभ्य स्वभावासाठी ओळखले जातात। या महिन्यात जन्मलेली मुलेसुद्धा खूप हुशार असतात। त्यांना मूर्ख बनवणे फार कठीण असते। असे लोक आपले कोणतेही नाते किंवा मैत्री मोठ्या प्रामाणिकपणे निभावतात आणि हे लोक सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतात। याशिवाय त्यांना धार्मिक कार्यातसुद्धा प्रचंड रस असतो। मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांचे दुसरं वैशिष्ट्य, स्मार्ट आणि बुद्धिमान। मार्च महिन्यात जन्मलेले लोक खूप स्मार्ट असतात। त्यांना फसवणूक करणारे लोक अजिबात आवडत नाही। शत्रूचे कारस्थान हाणून पाडण्यात ते माहीर असतात। मार्चमध्ये जन्मलेले लोक सहजपणे इतरांवर विश्वास ठेवत नाही आणि प्रत्यक्ष त्यांच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार असतात। मार्चमध्ये जन्मलेल्या व्यक्तीचे तिसरे वैशिष्ट्य, निष्ठावान आणि सकारात्मक विचारसरणी। असे म्हणतात की मार्च महिन्यात जन्मलेले लोक मनाने खूप स्वच्छ असतात। ते लोक नातेसंबंध जपण्यात खूप पटाईत असतात। ते आपल्या जोडीदाराला सोडत नाहीत आणि कठीण प्रसंगीही त्यांना साथ देतात। याशिवाय या महिन्यात जन्मलेले लोक त्यांच्या आनंदी स्वभाव आणि सकारात्मक मानसिकतेसाठी चांगलेच ओळखले जातात। ते नेहमी स्वतः सकारात्मक राहतात आणि आजूबाजूच्या लोकांच्या आनंदाची विशेष काळजी घेतात। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही आम्हाला तुमच्या आवडत्या देवता, कथा किंवा विचारांबद्दल आमच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगू शकता। धन्यवाद।